खरं तर शोभायात्रेला सुरुवात झाली आहे आणि या शोभायात्रेची सुरुवात श्रीकांत सरांनी केलेली आहे। आपल्यासोबत श्रीकांत शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। सर, काय सांगाल, आजच्या शोभायात्रेचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो? दरवर्षी या डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थांच्या माध्यमाने निघणारी शोभायात्रा जी आहे त्याच्यामध्ये दरवर्षी उत्साह वाढतच जातो। याही वर्षी मोठ्या संख्येमध्ये लोक या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। शोभायात्रेचं 26वे वर्ष जे आहे हे या ठिकाणी आपण साजरे करतोय। 100 वर्ष मंदिराला पूर्ण होत आहे। शताब्दी महोत्सव या ठिकाणी आम्ही सगळे लोक साजरे करतोय आणि मोठ्या उत्साहात सगळी तरुणाई असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील की या शोभायात्रेमध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत। एक आनंदाचं, चैतन्याचं वातावरण या ठिकाणी आहे। खरं तर पाहायला गेलं तर या शोभायात्रेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुणाई येते, त्यामुळे आता काही दिवसांवरच मतदान येऊन ठेपले, तर मग तरुणांना काय आव्हान कराल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? मी आणि हेच आवाहन करेन आणि जे नवीन मतदार आहेत त्यांनाही आवाहन करेन की आपल्याला लोकशाही जी आहे ती त्या ठिकाणी बळकट करायची आहे आणि ही निवडणूक कुठल्या एका व्यक्तीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे। देशाला एक नवीन दिशा आणि त्याचबरोबर जे गेले 10 वर्ष ज्या प्रकारे देशाचा विकास होतोय त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे हे तरुणांना जे आहे हे मतदान करायलाच पाहिजे। प्रत्येकाने जो नवीन मतदार आहे त्यांनी तर आपल्या पहिला मतदारांचा हक्क जो आहे हा या ठिकाणी बजावला पाहिजे। विकासाच्या मागे त्यांनी उभं राहायला पाहिजे आणि मला वाटतं ह्या वेळेस मोठ्या संख्येने नवीन मतदार या ठिकाणी नोंदणी त्यांची झालेली आहे पूर्ण देशामध्ये। मला वाटतं यावेळेस एका वेगळ्या उच्चांकाने जे आहे हे मतदान या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होईल। या वर्षी जर मतदान असेल ते वेगळ्या पद्धतीचं असेल आणि वेगळा उत्साह पाहायला मिळेल असं श्रीकांत शिंदेने सांगितलं। कॅमेरामॅन रोहित शिकवांसह राजश्री वाघमारे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।